नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे ते ऊसाच्या शेतीमध्ये ऊस कशा प्रकारे येतो आणि 130 टनाचा ऊस कशा प्रकारे आणला जातो याचे पूर्ण नियोजन आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कसल्याही प्रकारे चॅनलला स्किप करू नका। मी तुम्हाला पूर्ण नियोजन या ऊसाचं सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन्ही बांधांच्या मधलं दोन्ही डुंब्यांच्या मधलं जे बेडमधलं जे अंतर आहे ते साधारण 5 फूट आहे आणि दोन्ही डोळ्यांच्या मधलं जे अंतर आहे ते 2.25 फूट आहे। तर यांनी 2.25 फुटावरती आणि 5 फूट आडवा आणि 2.25 फूट रुंद म्हणजेच उभा यांनी असं ऊसाचं अंतर ठेवलेलं आहे आणि साधारणतः एका डोळ्याला आपण पाहतोय 7 ते 10 ऊस आपण पाहायला मिळतात आपल्याला। 1 2 3 4 5 6 आणि 7। तर आता आपण इथं पाहूया 1 2 3 4 5 6 7 साधारणतः 7 ते 10। आता इथं पहा, इथं 8 आहेत पहा मित्रांनो, 8 9 आहेत। 1 2 3 4 4 5 6 7 8 आणि हे 9। तर मित्रांनो हे जे आपण पाहताय तर हे त्यांनी पूर्णपणे ऊसाचा जो पाला आहे तो काढलेला आहे आणि पाला काढल्यानंतर त्यांनी जी बाळबांधणी जी असते 3 महिन्याची, ती 3 महिन्याची बाळबांधणी केल्यामुळं हा जो ऊसाचा पाला पाहताय तुम्ही हा पूर्णपणे कुजलेला आहे आणि याचा खात मिळतोय मित्रांनो ऊसाला। हा सगळ्यात मोठा फायदा आहे ऊसाचा की आपण पाला काढला पाहिजे आणि पाला काढल्यानंतर जो काही ऊसाला फायदा होतो तो हा पहा मित्रांनो, हे कांडीमधलं जे अंतर आहे ते एकदम चांगली कांडी आणि साईज पण चांगली येते। त्याचबरोबर हे पाला काढणं ऊसासाठी पोषक आहे आणि मधून आपण पाहताय हवा खेळती राहते, त्याच्यामुळे ऊस एकदम चांगल्या प्रकारे येतो मित्रांनो। आणि हे जी इनलाईन जी आहे ती साधारणतः आपण पाहताय हवा, ह्याला 2 डोळे आहेत मित्रांनो आणि साधारणतः 1.5 फुटावरती 1 डोळा असं याचं नियोजन आहे मित्रांनो। 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड एक तास पाणी सोडलं जातं मित्रांनो आणि मधून पण हा ऊस थोडा थोडा त्यांनी भिजवून घेतलेला आहे। AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी हा ऊस लावलेला आहे मित्रांनो। आणि AI तंत्रज्ञानाचा फायदा असा होतो की आपल्या शेतीसाठी कुठले घटक कमी आहेत आणि त्यांचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे घटक वापरले पाहिजेत किंवा स्लरी जो प्रकार आहे तो स्लरी म्हणजे काय की गाईचं शेण, गोमूत्र, चुना, गुळ अशा प्रकारचे जे वस्तू असतात यांचा एक मिश्रण तयार करून ड्रिपद्वारे इनलाईनद्वारे ऊसाला सोडलं जातं मित्रांनो आणि त्याचंच ही प्रचिती आपल्याला पाहायला मिळते की चांगल्या प्रतीचा ऊस या ठिकाणी मित्रांनो येतोय। 130 टनाचं रिकव्हरी जो उतारा जो आहे तो एकरी 130 टनाचा उतारा मिळतोय। साधारणतः 3,000 रुपयाने जरी आपण ऊस धरला तर 3,60,000 रुपये एकरी होत आहेत मित्रांनो। जर 10 एकर ऊस असेल तर आपले जवळजवळ 36 लाख रुपये होत आहेत। वरचा 6 लाख रुपये खर्च सोडला 10 एकरी तर आपल्याला 30 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट प्रत्येक वर्षी ऊसाच्या माध्यमातून मिळतोय मित्रांनो। आणि बाकीची जर आपण पिकं पाहता ऊस हे एकदम सेफ्टी आणि सुरक्षित पीक म्हणून ऊसाकडे पाहिलं जातं मित्रांनो। म्हणून आपण ऊस लागवड जर आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल 50 एकर 100 एकर जर ऊस असेल तर त्यातलं 10 एकर क्षेत्र हे आपण ऊस करा। बाकीचे जे पिकं आहेत रिस्की पिकं, डाळिंब असेल, द्राक्षे असेल किंवा इतर कोणतीही पिकं असतील तर आपण ती रिस्की पिकं घेऊ शकता, पण 10 एकर तरी कमीत कमी आपला ऊस पाहिजे मित्रांनो। तर अशी ही ऊसाची आपण पूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या चॅनलला व्हिजिट द्यायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।